नमस्कार, मी किरण सोनवणे, युवा महाराष्ट्र टीव्ही चॅनल जळगावमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत जामनेरच्या ठळक घडामोडी। जामनेर शहरामध्ये स्वच्छता अभियान रॅली राबवण्यात आली। या रॅलीमध्ये माननीय नगर अध्यक्षा सौ साधना महाजन व सीओ मॅडम या सर्वांनी सहभाग घेतला। बघूया पुढील घडामोडी आमच्या प्रतिनिधींसह स्वच्छता अभियान रॅलीच्या। जामनेर शहरामध्ये नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता अभियान हे राबवण्यात आलेलं आहे। आता आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे स्वच्छता अभियान राबवलं आणि त्यांच्यासोबत कोण कोण होतं। शहराची स्वच्छता होण्यासाठी माझा प्रयत्न राहीलच आणि मी सगळ्यांना असं विश्वासात घेऊन सांगितलं की आपण पहिलं कार्यक्रम स्वच्छता अभियानाचाच करूया आणि आम्ही प्रत्येक कॉलनी भागात वार्डात जाऊन स्वच्छता अभियान करणार आहोत। आपल्यासोबत सीओ मॅडम आहेत, माजी नगरसेवक, आजी नगरसेवक सगळे आहेत आणि आमच्या कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्त्या मंगला वाघ आहे, शैला सुनीता पाटील आहे, अजून सुजाता आहे, शीतल सोनवणे आहे, नंदा चव्हाण नगरसेवक आहेत, कल्पना पाटील नगरसेवक आहे। राबवलं हे किती प्रतिशत तुम्हाला हे सक्सेस झालेलं जाणवतं? 70% सुरुवात आहे, सुरुवातीला जर प्रतिसाद कमी आहे पण यापुढे अजून चांगलं करण्याचा दिवाळीनंतर आम्ही प्रत्येक वार्ड घेणार आहेत। सांगितल्याप्रमाणे यामध्ये महिलांचा खूप मोठा सहभाग दिसत आहे। तरी आपण सीओ मॅडमांकडून जाणून घेऊया की त्यांनी या उपक्रमामध्ये कशा प्रकारे सहभाग घेतलेला। स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासनाने जे सुरू केलेले स्वच्छ महाराष्ट्र अभियान संपूर्ण शहर स्वच्छ करणं आणि हागणदारी मुक्त करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती म्हणून हा एक स्वच्छ महाराष्ट्र अभियानच्या कार्यक्रमानिमित्त आज आम्ही सफाईची मोहीम माननीय नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। त्याला आम्ही स्वच्छतेचं पाऊल उचलणार आहोत। त्यावेळेला सर्व संख्येने जास्तीत जास्त उपस्थित संख्येने आम्ही महिला कार्य करत राहू। आम्हाला खूप आनंद झाला, म्हणजे विशेष म्हणजे आज सौ साधनाताई महाजन यांनी या पाऊल उचलला, त्यांच्या मागे आमच्या भरपूर महिला आल्या आणि महिलांनी सहभाग घेतला, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि आम्ही आमच्या जामनेर शहराला खूप स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही आमच्या साधनाताईच्या सोबत सगळ्या महिला पण आहे आणि अशाच त्यांच्या सोबत राहणार आहे आणि पूर्ण जामनेर स्वच्छ करणार आहे। आज आम्ही नगरपालिकेपासून तर पूर्ण बजरंगपुरा साफ केलेला आहे आणि प्रत्येक वार्डात पण जाणार आहे। अभियान राबवलेलं आहे, त्यांच्या सदैव आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहे। आज आमच्या गावच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी जे स्वच्छता अभियान राबवलं आहे, हा कार्यक्रम खरं म्हणजे खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे। असा कार्यक्रम हा त्यांनी नेहमी राबवावा अशी मी त्यांना विनंती करते। कारण ॲज अ डॉक्टर मला माहिती आहे की जे पाणी वगैरे सांडलेलं असतं, आजूबाजूला डबके साचलेले असतात, खूप घाण असते, त्याच्यामुळे जे इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड असे रोग पसरतात आणि त्यामुळे खूपच नुकसान होतं। तसं होऊ नये, इन्फेक्शन पसरू नये म्हणून आम्ही हा कार्यक्रम नेहमी राबवावा अशी मी त्यांना विनंती करते। आपण बघितले की साधनाताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता अभियान हे राबवण्यात आलेलं होतं। या स्वच्छता अभियानामध्ये महिलांसोबत पुरुषांचाही सहभाग आपल्याला बघायला मिळेल। संत श्री नरहरी महाराज यांच्या मंदिराची तोडफोड करून विडंबना जी झाली औरंगाबाद, त्याच्या निषेधार्थ जामनेर शहरामध्ये सुवर्णकार समाजातर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्चा नगरखाना सराफ गल्ली तहसील ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार देवगुणे यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले। आज जामनेर शहरामध्ये निषेध मोर्चा हा काढण्यात येत आहे। श्री संत नरहरी महाराज यांच्या मंदिराची तोडफोड जी औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर येथे जी झालेली आहे, त्याच्या निषेधार्थ सराफ बंधू हे आज तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत आहेत। संभाजीनगर या ठिकाणी जाहीर सुवर्णकार समाज यांचे श्रद्धास्थान संत नरहरी महाराज यांच्या मंदिराची तोडफोड झाली। अगदी 4 ते 5 हजार असा भूखंड होता। या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं।
शासनाने 4 दिवस आधी फक्त नोटीस देऊन मंदिराला पाडण्याची परवानगी मागितली। आम्हाला 2 दिवस सरकारी सुट्टी मिळाली। सुवर्ण बांधकामांनी सुवर्ण समाजाने त्या 2 दिवसात कारवाई करायला निघाले। तिथपर्यंत हे राज्य शासनाचं बुल्डोझर, महानगरपालिकेचं बुल्डोझर त्या ठिकाणी आलं आणि मंदिराची तोडफोड करण्यात आली। जवळजवळ हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी भाविक आले, परंतु या राज्य शासनाने न ऐकता ते मंदिर पाडण्यात आलं। चंद्रकांत दादा खैरे स्थानिक आमदार त्या ठिकाणी विरोध करण्यात आले, त्यांच्यावरही गुन्हा करण्यात आला। सुप्रीम कोर्टाने अगदी 4 दिवसात जो निर्णय घेतला की ते मंदिर पाडायचं, जवळजवळ मला वाटतं की कोणत्याही रस्त्याचं अडचण नव्हती, शासनाच्या बेकायदेशीर काही नव्हतं, त्या ठिकाणी रस्त्यामध्ये नव्हता किंवा काही नाला नव्हता, कोणतंही असं अतिक्रमण नव्हतं, परंतु फक्त ते आमचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान असलेलं संत नरहरी महाराजाचं मंदिर पाडण्यात आलं। तर जवळजवळ महाराष्ट्र नव्हे तर भारतभर सुवर्णकार बांधव त्या ठिकाणी तीव्र निषेध करत आहे आणि आम्ही शासनाला लवकरात लवकर सांगतोय की तुमच्या स्वतःच्या खर्चाने ते मंदिर त्या ठिकाणी बांधावं, अन्यथा महाराष्ट्रभर अहिर सुवर्णकार समाज हे उपोषणात बसण्यास तयार आहे। याची दखल लवकरात लवकर राज्य शासनाने घ्यावी। अहिर सुवर्णकार समाज मंडळ जामनेर यांचे 40 ते 50 कार्यकर्ते येऊन औरंगाबाद येथील संत शिरोमणी नरहरी महाराज हे मंदिर पाडण्यात आले व विटंबना केली। या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेले आहे। सदरचं निवेदन हे जिल्हाधिकारी महोदय व शासनाला पाठवण्यात येईल। त्याचप्रमाणे आजचं बातमीपत्र संपलं। आपली रजा घेतो। बघत राहा युवा महाराष्ट्र।